नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया इमारत व इतर बांधकाम कामगारांना कशा प्रकारचे स्टीलच्या गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजेच किट हा याचा लाभ मिळतो. तर मित्रांनो, कामगार बांधकाम योजने किटचा जो लाभ आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला ₹1 फॉर्म भरायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला या योजनेचा लाभ म्हणजेच तात्काळ मिळेल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारची अपडेट माझ्या चॅनलवर मिळत राहील. तसेच मित्रांनो, व्हिडिओला वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. तर बांधकाम कामगार किट म्हणजेच नोंदित बांधकाम कामगारांना 30 प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूचे जे संच असतात ते वितरित करण्यात येते. इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 10 लाख नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे. तसेच मित्रांनो, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचे मोफत वाटप करणे, कामगारांचे जीवनमान सुधारणे हे याचं उद्दिष्ट आहे. तसेच मित्रांनो, गृहोपयोगी वस्तू संचामध्ये म्हणजे जो आपल्याला स्टीलचा जो संच मिळणार आहे, गृहोपयोगी वस्तूंचा जो किट मिळणार आहे, त्याच्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीचे म्हणजे कोणकोणत्या वस्तू मिळू शकतो ते आपण बघूया. तर मित्रांनो, आपल्याला या संचाच्या किटमध्ये 4 ताट, 8 वाट्या मिळणार आहे, 4 पाण्याचे ग्लास मिळणार आहे, तसेच 3 पातेले झाकणासह मिळणार आहे, तसेच एक मोठा चमचा भात वाटपाकरता मिळणार आहे, एक मोठा चमचा वरण वाटपाकरता मिळणार आहे. तसेच मित्रांनो, 2 लिटर पाण्याचा जग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तसेच मसाला डब्बा म्हणजे 7 भाग त्याच्यामध्ये असणार आहे, तर एक मसाला डब्बा मिळणार आहे. तसंच एक 14 इंचाचा झाकणासह एक डबा, तसंच 18 इंचाचा एक झाकणासह डबा, तसंच झाकणासह एक 16 इंचाचा डबा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तसेच एक 18 इंचाचा देखील डबा राहणार आहे. तसंच एक परात मिळणार आहे. प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टीलमध्ये आपल्याला मिळणार आहे. तसेच एक स्टीलची कढई इथं मिळणार आहे. स्टीलची एक मोठी टाकी झाकणासह वगराडासह आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला बांधकाम कामगार किटमध्ये 30 प्रकारच्या वस्तू मिळणार आहे. तसंच जे बांधकाम कामगार किट असते वाटप म्हणजे संबंधित जे महत्त्वाचे मुद्दे आहे, तर ते म्हणजेच नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई-निविदा पद्धतीचा अवलंब करावा, नोंदणीकृत नामांकित अनुभवी संस्थेची निवड करावी, तसेच गृहोपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी गृहोपयोगी वस्तू संचातील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. तसेच मित्रांनो, याचा फायदा काय आहे, कामगारांना भांडी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज भासत नाही, त्यामुळे त्यांच्या पैशांची बचत होईल. कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत दिली जातील. तसेच लाभार्थी म्हणजेच महाराष्ट्रात इमारत व बांधकाम मंडळात नोंदणीकृत जीवित कामगार हे लाभार्थी असणार आहेत. तसेच मित्रांनो, आवश्यक पात्रता, अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे. अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांमध्ये जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून केलेले असणे आवश्यक आहे. तसेच नोंदित कामगार असावा व नोंदणी चालू असावी. तर मित्रांनो, या त्याच्या आवश्यक पात्रता आहेत. तसंच याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय आहे, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील. तसेच नोंदित जे आहे म्हणजे जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी, तसेच नोडल अधिकारी राहतील. योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला ह्या किटसाठी अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते. एक आपल्याला ज्या कामगाराचा म्हणजे या गोष्टीचा लाभ घेणार आहे त्यांचं एक आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र,
तसंच कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID लागणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी एक मोबाईल नंबर लागणार आहे. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो लागणार आहे. बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे. जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि घोषणापत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तसंच मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत, कामगाराला म्हणजेच योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. तसंच अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर कामगार बांधवांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.